आणि मिरज उपविभाग या दोन्ही सब डिव्हिजनमधील एकूण 6 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये महानगरपालिकेचं क्षेत्र येते सांगली मिरज कुपवाड। या ठिकाणी जे आपल्याकडची रेकॉर्डवरची पाहिजे फरार आरोपी आहेत ते आम्ही अटक करण्यासाठी किंवा त्यांना ताब्यात घेण्यासाठी पथकं तयार केलेली आहेत। तर जास्तीत जास्त जुन्या गुन्ह्यातील पाहिजे आणि फरार आरोपी आपण ताब्यात घेणार आहोत। जी परवाना शस्त्रधारक आहेत त्यांच्याकडूनही त्यांची शस्त्र डिपॉझिट करणं किंवा अनामत करून घेणं हे काम चालू आहे। तर या आठवड्याच्या शेवटपर्यंत आम्ही त्यामध्ये सर्वच परवाना शस्त्र ही पोलीस स्टेशनला जमा होतील। त्याचबरोबर जी इल्लीगल बेकायदेशीर शस्त्र आहेत त्यामध्ये मग धारदार शस्त्र असतील किंवा फायरआर्म असतील त्यामध्ये एक मिरज शहर पोलीस स्टेशनला 3/25 ची कारवाई या आदर्श आचारसंहिते झालेली आहे, ज्यामध्ये एक अग्निशस्त्र फायरआर्म पोलिसांनी जप्त केलेला आहे। यानंतर एक प्रतिबंधक कारवाईंचा आम्ही नियोजन केलेलं आहे। तर प्रत्येक पोलीस स्टेशनला एक टार्गेट त्या ठिकाणी दिलेलं आहे, जी प्रस्तावित संख्या आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या कलमांखाली ही प्रतिबंधक कारवाई होणार आहे। तर त्यानुसार आपण ते टार्गेट अचीव करू। ज्यामध्ये मागील 10 वर्षामध्ये वेगवेगळ्या निवडणुकात जे गुन्हे दाखल आहेत, निवडणुकांच्या दरम्यान मग ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, विधानसभा लोकसभा या सर्वच निवडणुकांच्या दरम्यान दाखल असलेल्या गुन्ह्यात प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे। शरीराविरुद्धचे आणि मालाविरुद्धचे प्रॉपर्टी आणि बॉडी ऑफेन्सेस 2 किंवा अधिक गुन्हे दाखल आहेत, त्याही आरोपींवर आपण प्रतिबंधक कारवाई करत आहोत। जे जेल रिलीज आहेत, ज्यांची जेलमधून वेगवेगळ्या कारणामुळं सुटका होते, ते बेलवर रिलीज होत असतील किंवा शिक्षा भोगून बाहेर निघत असतील, अशाच प्रत्येक आरोपीवर प्रतिबंधक कारवाई प्रस्तावित आहे। जी महाराष्ट्र दारूबंदी कायदा आहे कलम 93 नुसार 2 किंवा अधिक गुन्हे ज्या आरोपींवर दाखल आहेत, अशा सर्व आरोपींवरही आपण प्रतिबंधक कारवाई करत आहोत। महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55, 56 आणि 57। 55 मध्ये ज्या संघटित गुन्हेगारी आहे, टोळ्या आहेत, अशांवर आम्ही ते प्रकरण माझ्याकडे सुनावणीला येतात, त्याच्यावर SP म्हणून माझा तो अधिकार आहे की अशा काही टोळ्यांना आपण जिल्ह्यातून किंवा ठराविक भागातून ठराविक कालावधीकरता हद्दपार करतो। कलम 56 आणि 57 नुसार त्या प्रांत अधिकाऱ्यांकडे हे अधिकार आहेत की त्यांनी गुन्हेगारांचं रेकॉर्ड बघून त्यांच्याकडे जी सुनावणी होते त्या दरम्यान निर्णय घेऊन अशा आरोपींना हद्दपार करायचे। याची लिस्ट आपण बनवलेली आहे। सांगली आणि मिरज शहरापुरतं बघायचं तर आम्ही मागे जे 2 गंभीर खुनाचे गुन्हे घडलेले आहेत, मिरजेचा एक खुनाचा गुन्हा आहे, ज्यामध्ये आम्ही 16 आरोपी आहेत, त्या 16 आरोपींविरुद्ध मोक्का लावण्यासाठीची कारवाई किंवा त्याचा प्रस्ताव माननीय IG सरांकडे पाठवलेला आहे। वरिष्ठांच्या मंजुरीनंतर त्या ठिकाणी मोक्का लावण्यात येईल। तसंच सांगली शहर इथं पण एक मर्डरचा प्रकार घडला होता, त्यातील आरोपींचं रेकॉर्ड बघता ही पण एक टोळी आहे किंवा संघटित गुन्हेगारी आहे। त्या अनुषंगानं त्यातही आम्ही एक मोक्याचा प्रस्ताव तयार करून वरिष्ठ कार्यालयाला पाठवत आहोत। याचबरोबर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आयुक्त महानगरपालिका यांच्याही निर्देशानुसार FST, SST आणि VSTची पथकं तयार करण्यात आलेली आहेत। प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही पथकं कार्यरत आहेत, ज्यामध्ये पोलीस विभागाचा पण स्टाफ देण्यात आलेला आहे। आपण त्यांच्याकडूनही आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असतील किंवा ज्याद्वारे मतदारांवर प्रभाव टाकला जाऊ शकतो अशा काही गोष्टींची जप्ती असेल
तर तीही कारवाई करून घेत आहोत. सोबतच पोलीस विभाग या दोन्ही सब डिव्हिजनमध्ये 6 पोलिसांच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबवत आहे, ज्यामध्ये सराईत गुन्हेगारांना चेक करणे, आमच्याकडची जी पेंडिंग समन्स आणि वॉरंट आहेत यांची तामिली करणे, इलिगल काही शस्त्र असतील तर ती जप्त करणे आणि कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही या दृष्टिकोनातून जी खबरदारीचे उपाय घ्यायचे आहेत ते या कोम्बिंग ऑपरेशनमधून आम्ही घेत आहोत. सोबतच नाकाबंदीचं पण प्रभावी नियोजन आम्ही केलेलं आहे. शहरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये नाकाबंदी आयोजित केली जाणार आहे, जेणेकरून कुठेही ज्याला फ्रीबीज म्हणतो आपण असा प्रकार होणार नाही आणि असेल. नाकाबंदी दरम्यान अशी गोष्टी निदर्शनास आली तर आम्ही तिथेही कायदेशीर कारवाई करत आहोत. आपल्याकडं महानगरपालिकेच्या हद्दीत एक स्ट्रॉंग रूम तयार करण्यात येईल. या ठिकाणी EVM मशीन्स या ठेवण्यात आलेल्या आहेत. सध्या सांगली जिल्हा पोलीस दलाकडून तिथं बंदोबस्त देण्यात आलेला आहे. जसं निवडणुका पार पडतील, मतदान होईल, त्यावेळेला तिथं 2 लेअरमध्ये सुरक्षा व्यवस्था आम्ही ठेवू. त्याकरिता SRPFची पण कंपनी आम्ही मागणी केलेली आहे. जो बाहेरून बंदोबस्त आपण इलेक्शन कामी मागवतोय त्यामध्ये एक SRPFची कंपनी आणि 600 होमगार्ड इतका बाहेरून बंदोबस्त आम्ही मागणी केलेली आहे. तसंच महानगरपालिका क्षेत्राच्या बाहेरील जे ग्रामीण भागातील पोलीस स्टेशन्स आहेत त्या ठिकाणावरूनही आम्ही बंदोबस्त या निवडणुकीकरता पुरवणार आहोत. माझं आपल्या माध्यमातून सर्व मतदारांना हेच आव्हान असेल की आपण प्रत्येकानं जो मतदार आहे त्या प्रत्येकानं मतदानाचा अधिकार बजवावा. जास्तीत जास्त संख्येनं आपलं वोटिंग पर्सेंटेज आणि वोटर टर्नआउट वाढवणं गरजेचं आहे. ही प्रत्येकाची जबाबदारी पण आहे आणि ही निवडणूक पूर्णतः निर्भीड, भयमुक्त, पारदर्शक पद्धतीनं पार पडणार आहे. तेव्हा मनामध्ये कोणीही कसल्याही प्रकारच्या शंका ठेवू नयेत आणि कुठेही काही अडचण असेल, काही डाऊट्स असतील तर आपण प्रशासनाला कधीही त्या ठिकाणी विचारणा करू शकता. स्वीप ॲक्टिव्हिटी ही मनपाकडून राबवण्यात येत आहे, ज्याच्यातून मतदारांची जनजागृती त्या ठिकाणी करण्यात येईल. मी देतो, आपल्याला निश्चित आकडा देतो. त्याच्यामध्ये एकूण कलम 168 मध्ये ज्याच्यात आपण जे व्यक्तीकडून एखादा गुन्हा घडण्याची शक्यता असते किंवा बेकायदेशीर कृत्य होण्याची शक्यता असते अशा व्यक्तींना आपण 168ची नोटीस देतो. असे एकूण 802 प्रस्तावित आहेत. कलम 126 मध्ये ज्याच्यामध्ये आपण चांगल्या वर्तणुकीचा त्याच्याकडून बॉन्ड घेतो, त्याच्याकडून कोणतेही चुकीचं कृत्य घडू नये म्हणून अशा 364 प्रस्ताव आपल्याकडे आहेत. 128 खाली संशयित इसम आहेत, त्यांच्याकडून काही गुन्हा घडू नये यासाठी 8 प्रस्ताव आहेत. 129 खाली एकूण 105 आहेत. 163 खाली ज्यांना काही ठराविक कालावधीसाठी टेम्पररी पिरियडसाठी आपण हद्दपार करतो असे 100 प्रस्ताव आपण आपल्याकडे आलेले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस कायद्याचं कलम 122 आणि 124 ज्यामध्ये एखादी व्यक्ती सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी जर संशयित पद्धतीनं वावरत असेल आणि स्वतःचं नाव किंवा ओळख पोलिसांपासून प्रशासनापासून लपवत असेल तर आपण त्या ठिकाणी 122 आणि त्याच्या ताब्यात जर काही एखादी वस्तू असेल जी संशयित वस्तू 124 खाली कारवाई करतो. कलम 93 बद्दल मी आपल्याला बोललोय, प्रोहिबिशन, ज्यामध्ये 2 किंवा अधिक दारूचे गुन्हे, दारूबंदी कायद्याखालचे गुन्हे दाखल असतील असे 24 प्रस्ताव आपल्याकडं
यावेळेस आहेत. ते जेवढे प्रस्तावित नंबर आहेत आपल्याला मी सांगितले त्यावर आपण कारवाई करणारच आहोत. कलम 55 जे मी गुन्हेगारी टोळ्यांना हद्दपार करण्याचं म्हटलं त्यामध्ये एकूण 6 प्रस्ताव आमच्याकडे सादर आहेत, ज्यामध्ये 2 पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये प्रलंबित आहेत, एक SDPOकडे चौकशीवर आहे आणि एकाचा अंतिम आदेश आम्ही निर्गमित करत आहोत. तसंच कलम 56 हद्दपारीचं जे आपण आता हे 55, 56, 57 हे सर्व हद्दपारीचेच आहेत. 56 मध्ये आम्ही एकूण 7 हद्दपारीचे प्रस्ताव त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. MPDAचा एक प्रस्ताव आमच्याकडे आहे. मोक्याचे 2 प्रस्ताव, एक वरिष्ठ कार्यालयात सादर केलेला आहे आणि एक प्रस्ताव येत्या 1-2 दिवसामध्ये आम्ही वरिष्ठांना सादर करत आहोत. अशी आपण एकूण ही प्रतिबंधक कारवाईची संख्या आम्ही आपल्याला दिलेली आहे. तर साधारणतः एक 1500च्या पुढे ही संख्या जाते, ज्यांच्यावर आम्ही वेगवेगळ्या कलमांखाली प्रतिबंधक कारवाई करणार आहोत. यामागचा उद्देश एवढाच आहे की ज्यांचं रेकॉर्ड आहे, ज्यांच्याकडून काही गुन्हे होण्याची शक्यता आहे, अशा व्यक्तींनी आचारसंहिता कालावधीत, निवडणुकीच्या कालावधीमध्ये कुठेही गुन्हा यांच्या हातून घडू नये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.